डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध नेमके कसे होते हा प्रश्न मी विचारतोय, कारण मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह आणि कराडच्या बंधुता परिषदेचे आयोजक विजय जोशी यांनी दावा केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराडमधील भवानी शाखेला भेट दिली होती आणि म्हटलं होतं की काही बाबतीत मतभेद असले तरी मी संघाकडे आपुलकीने पाहतो, आपलेपणाने पाहतो. आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिल्याचा दावा करत 2025 पासून कराडमध्ये बंधुता परिषदेचं आयोजन होत आहे. दुसरीकडे या बंधुता परिषदेला प्रत्युत्तर म्हणून साताऱ्यातील समता सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून समता परिषदेचं आयोजन केलं जातं. त्यात संघाचे दावे फेटाळत आंबेडकरांची वैचारिक भूमिका काय होती हे सांगितलं जातंय. ऐतिहासिक दस्तऐवज काय सांगतात, आंबेडकर साहित्याचे अभ्यासक काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ शाखेला भेट दिल्याचा आणि संघाबद्दल त्यांना आपुलकी वाटत असल्याचा दावा जनता साप्ताहिकाच्या संदर्भाने करण्यात आला. विजय जोशी म्हणाले, 20 जानेवारी 1940च्या जनता साप्ताहिकात ही बातमी आहे. त्यात डॉक्टर आंबेडकर साताऱ्यातून निघाले, म्युन्सिपाल्टीत गेले, त्यांचा मानपत्र देऊन सन्मान झाला, शाखेवर आले आणि नंतर तत्कालीन महारवाड्यात ते गेले असा उल्लेख आहे. यातला म्युन्सिपाल्टीतला सत्कार आणि महारवाड्यात गेले हे 2 संदर्भ जसेच्या तसे समग्र आंबेडकर साहित्यात ठेवण्यात आले. मधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला त्यांनी भेट दिली हे मात्र गाळलं आहे. सरकारनं आता ही चूक सुधारावी, यानंतरच्या खंडांमध्ये आंबेडकरांनी संघ शाखेला भेट दिल्याचा उल्लेख करावा अशी मागणी जोशी यांनी मंचावर बसलेल्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली. संघाचे स्वयंसेवक आणि दादरच्या कीर्ती महाविद्यालयातील इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक सागर शिंदे यांनीही शासनाने प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे यातून संघभेटीचा उल्लेख गाळलेला आहे असा आरोप केला. तसेच ही लबाडी कोणी आणि का केली याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. ज्या 20 जानेवारी 1940च्या जनता अंकाचा संदर्भ विजय जोशींनी दिला त्यात बाबासाहेबांच्या कराड दौऱ्याचं सविस्तर वृत्तांकन आहे. तसेच म्युन्सिपाल्टीच्या कार्यक्रमात बाबासाहेबांनी जे भाषण केलं तेही दिलंय. त्यानंतरचा उल्लेख महत्त्वाचा आहे. कराड म्युन्सिपाल्टीचा मानपत्र देण्याचा समारंभ झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळास भेट दिली व त्यांना जरूर लागेल त्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिले. नीट समजून घ्या, आंबेडकरांनी कराडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे, संघाला भेट दिल्याचा उल्लेख नाही. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आपलेपणा असल्याचं आंबेडकर म्हणाल्याचाही कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे जनतातील वृत्तांकनावरून संघाचा दावा सिद्ध होत नाही. हाच मुद्दा आंबेडकरांच्या साहित्याचे अभ्यासक उपस्थित करत आहेत. ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते आणि आंबेडकर साहित्याचे अभ्यासक ज.वी. पवार म्हणाले, त्यांचं सुरुवातीपासूनचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंडळाला भेट दिलेली, संघाच्या शाखेला भेट दिलेली नाही. त्या काळात अशी 100 स्थानिक मंडळं होती. आंबेडकरांच्या साहित्याचे अभ्यासक केशव वाघमारे म्हणाले, जनतात 2च ओळीची बातमी आहे, त्यामध्ये संघाबद्दल आपुलकी किंवा आपलेपणा असल्याचा कुठेही उल्लेख नाही. शिवाय या बातमीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळाचा उल्लेख आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा नाही. जनतात याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव चुकलेलं नाही. याआधी जनतात एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच संघाच्या भूमिकेवर सडकून टीका करत संघापासून सावध राहा असं सांगितलं आहे असंही वाघमारे सांगतात. महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते विजय मांडके म्हणाले, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ यातला फरक कळणार नाही असे अजिबात नाही. उगाचच त्यांच्या तोंडी काही खोटी वक्तव्य देण्याचा उद्योग फक्त संघ परिवारच करू शकतो. संघाकडून 1940च्या जनतातील मंडळ हे संघच असल्याचा दावा केला जातोय. मात्र त्या उल्लेखाच्या जवळपास 6 वर्ष आधी म्हणजेच 13 जानेवारी 1934च्या अंकात स्पष्टपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख मंडळ न करता संघ असाच केल्याचं दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ लेखनात देशातील हिंदू राजला प्रखर विरोध केलेला स्पष्टपणे दिसतो. आंबेडकरांचं लेखन आणि भाषणे खंड 8 मध्ये पान क्रमांक 358 वर आंबेडकर हिंदू राजवर बोलताना म्हणतात, जर देशात हिंदू राज आलं तर ते या देशासाठी सर्वात मोठी आपत्ती ठरेल, यात शंका नाही.
हिंदूंनी काहीही म्हटलं तरी हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. हिंदूराज लोकशाहीशी सुसंगत नाही. हिंदूराज कोणत्याही परिस्थितीत रोखलं पाहिजे असंही बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणे खंड 15च्या पान क्रमांक 560वर सरदार हुकम सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी असलेल्या स्वयंसेवकांच्या संघटनांचा संदर्भ घेतला आहे. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केलाय. पुढे ते म्हणतात, त्यापैकी काही अतिशय धोकादायक संघटना आहेत. काही सरकारं त्या संघटनांना मान्यता देऊ शकतील तर काही देणार नाहीत, असे देखील डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सविस्तर बातमी वाचा bbcmarathi.com वर.